दादा याच जमावर 50-100 माणसं असतात. मी अगोदर पैसे वाढवतो बाबा, चहा पाणी कर, पण तुला त्रास. 36 वर्षात आम्ही हे केलं नाही. एवढं स्वतः असं आमच्यापासून कोणालाही, स्त्री असो पुरुष असो वृद्ध असो, तर कोणाला त्रास नाही दिला हो. नाही, नगरसेवक होता मुंबईला, पार्ल्याला ऑफिस
त्या विमानतळ झालं त्या माळावर जा, गवत तरी उगवतं का मला पकड. आज इकडे एक दिवशी झेंडा घेऊन आम्हाला विमानतळ नको, मला कार्यक्रम मी पण आलो होतो कोकणात, पण असं आंदोलन चाललं, चला जरा जाऊया पाहूया. मी गेलो, 15 जणांना घेऊन बोलत होतो. पोलिसांना विचारलं काय करताय, का बोलताय. नाही त्यांचं आंदोलन तुमची परवानगी आहे. मी ऑफिशियली जागेची संपादित कलेक्टर ऑफिस करत असताना विरोध करते, सगळ्यांना गाडी द्यायला आणि घेऊन पोलिसांना. आता विमानतळ झाला आणि उद्घाटनचा दिवस आला. मला थोडं यायला उशीर झाला मुंबईवरून, माझ्या हेलिकॉप्टर थोडं उशीर झाला. आल्यानंतर मी गेलो, मला सगळं दादा उभे राहा, उद्घाटन झालं. स्टेजवर गेलो, स्टेजवर स्वागत करा नको हा जो विरोध करत होता तो जो जागा संपादित करून देत नव्हता, माहिती घेऊन सगळ्यांचं विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाला स्वागत करतो. लाभ द्यायची आहे की नाही. सीवर्ड पत्रकार हो, आता विमानतळाला तीन एक ठिकाणी जातो. मला वाटतं हैदराबाद वगैरे सुरू झालं, मुंबई सुरू झालं. जवळपास 10च्या जवळपास ठिकाणी इथून विमानं उडती नाही लँड. अनेक पर्यटक येतील, व्यावसायिक येतील, जे 500 कारखाने येतील ना तिथले लोकही विमानाने येतील. सीवर्डचा विरोध का होत आहे सांगा मला. पण सीवर्डच्या जमिनी आहेत ना आता आपल्या जिल्ह्यातल्या लोकांच्या राहिल्या नाही तर युपीच्या लोकांनी घेतली समुद्राच्या बाजूला. मी ती जमीन संपादित करावी म्हणून अर्थमंत्र्यांना सांगून संपादित करायला 100 कोटी जमा केले कलेक्टर. 100 आणि तिथे पण संपादित करून विरोध. परिणाम होईल आम्हाला. सीवर्ड एक्सपोर्ट पत्रकार असतील ना जरा मला या इथे सांगावं. सीवर्ड म्हणजे काय, पर्यावरणावर काय परिणाम होणार. हे मासे काचेच्या टँक मध्ये ठेवल्यावर
आम्हाला कार्यकर्त्यांना सांगितलं 400 पेक्षा जास्त खासदार पाहिजे. मी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, हा भारत जगाच्या पाठीवर विकसित देश बनतो. हे काय बोलतात? दिल्लीला जाऊन उद्धव ठाकरे 27 पक्षांची विरोधकांची एक स्लाइड सभा. किती पक्ष विरोधात? आमच्या 27. एक ना बरोबर 12 चिंध्या एकत्र. चिंध्या एकत्र केलं बोकडी पण होत. एवढंच. काय म्हणतो उद्धव ठाकरे? हप्ते फार मोदी तडी वाह, हप्ते फार मोदी. तर तू केवढा आहेस रे? पण पीएमचं नाव घेताना काय वाटत नाही जनाची नाही म्हणायची? योगायोगाने हिंदुत्वाची गद्दारी करून तू मुख्यमंत्री झालास. शरद पवारांच्या मांडीवर बसून माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी. साहेब म्हणाले होते काही झालं तरी हिंदुत्वाशी तडजोड करून मला सत्ता नको. पण साहेब गेल्यानंतर त्यांचा पुत्र मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्वाची गद्दारी केली आणि गेला. मोदीकडे ताकद काय आहे? 5 खासदार. किती? 5. शरद पवार किती? 3. 5 3 8. राहुल गांधी रोज आपला टी शर्ट घालून पळतोय दगड घेऊन यात्रा.
भरत पंत आहे, हे का आणलं? मी मुख्यमंत्री शेवटचं सांगतो, तर बरेच कार्यक्रम आहे. मी मुख्यमंत्र्यांकडे कॉन्फरन्स अधिकाऱ्यांची होती. मी सरळ विचारलं, जेव्हा आमचे त्या ठिकाणचं कामकाज संपलं तर तुमच्याकडे IAS मध्ये सिंधुदुर्गाचे कोण आहे, हात वर करा. एकही हात वर आला नाही. IPS कोण आहे, एकही हात वर आला. बरं इंजिनियर कोण आहे, नाही. सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी हुशार लोकांचा जिल्हा, बुद्धिवान आहे, पण ना डॉक्टर, ना इंजिनियर, ना IAS, ना IPS, ना फॉरेन सर्व्हिस, ना सायंटिस्ट, नोकऱ्या कसली? आज प्रत्येक तालुक्याला इंग्लिश मीडियम शाळा सुरू केली काय तुमच्या डब्याने? कोणी लिहित नाही तालुक्याला इंग्लिश मीडियम शाळा. डॉन बॉस्को, जरा जाऊन विचारा डॉन बॉस्कोला ना, ही शाळा कशी दिली? आता नितेशला सांगितलं, फादर सांग मला फिरायचं देव, जमीन आणि परवानगी. तेवढ्यात मी मुख्यमंत्री झालो. म्हणजे PMC सांगितले सिंधुदुर्गात ते काही फादर लोक आलेले कोकणात, तुला बोलवा. मी विचारलं काय पाहिजे? काही नाही साहेब, आम्हाला ओळखला जागा पाहिजे आणि आम्हाला परवानगी आहे. मी विषय साहेब तुम्ही इकडे येऊ नका मंत्रालयात, माझा जिल्हा आहे, माझ्या जिल्ह्यात शाळा पाहिजे ना, परवानगी मी तुमच्या चर्चमध्ये पाठवतो. 15 दिवसात 15 दिवसात जागाही परवानगी आणि कुठे डोनेशन 25 लाख सरकारचे नाही, माझ्याकडे बरोड्याची शाळेचा विचारा उचललाचा. एवढी मुलं त्यांच्या संमेलनात तुम्ही जा, कोणाची मुलं एवढी मुलं काय इंग्लिश बोलून संभाषण करतात. खरं वाटत नाही आपण कोकणात आहे, ती मुलं म्हणतात. हे परिवर्तन आपोआप नाही, ही स्वित्झर्लंडची संस्था आहे. ते आले, मला भेटले, मी तुम्हाला देतो जागा. आमच्या बरोड्याचे फादर आले, शाळाही गेली, परवानगी. आज शाळा केवढी? 2000 मुलं शिकतात. हे एका दिवसात नाही. तर या सगळ्यामध्ये या भाषांचं, शिवसेनेवाल्यांचं काय? त्यांचं दुकान तुम्ही बंद करा. का मत देणार? मला माहिती आहे 7 तारीखला आता चूक करू नका. तुम्ही नितेशचा मतदारसंघ सिंधुदुर्गातले मतदार माझेच, सिंधुदुर्ग माझं घर समजतो, कुटुंब समजतो आणि म्हणून अधिकारवाणीने तुमच्याशी मी बोलतोय. येणारी 7 तारखेला तुमचं आमचं तरुण पिढीचं भवितव्य बदलायचं असेल तर आपण माननीय मोदी साहेबांना त्यांच्या कमळ निशाणीला, म्हणजे त्यांना मत देत मला नारायण राणेच्या कमळ निशाणीला मत दिला तर मोदी 400 पार करणार आहे, त्याला तुमचं तुम्ही सर्वजण 7 तारखेला सकाळी उठा, पहिलं मतदान करा. तुम्ही 11च्या आत करा, पण मत कारण काढून तुम्ही मित्र मंडळी, सहकारी, नातेवाईक सगळ्यांना घेऊन जा आणि 100% मतदान करा आणि समोरच्याचं डिपॉझिट घालवण्यासाठी मला मदत करा. जय हिंद, जय हिंद. आणि या होणाऱ्या निवडणुकीसाठी आपण मतदान करताना आमची भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांची जी युती आहे त्या युतीला मतदान करावं हे सांगण्यासाठी म्हणून मुद्दामून या ठिकाणी आलेलो आहे. बांधवांनो, तुम्ही सगळे घरचे लोक आहात.
तुम्ही बाहेरचे समजत नाही तरी मी 2 तास उशिरा आलो. 2-3 तास माफ करा. सकाळी रात्री 12-12:30 वाजता सकाळी 8 पासून मी आता आम्ही कोरसच्या पुढे होतो आणि तिकडे जाऊन पण उशीर झाला. नैतिक जबाबदारी स्वीकारून तुमची माफी मागतो. भाई साहब, हो भाई साहब, ये इस तरह है, पब्लिक में मत है, इस तरह है. आणि म्हणून तुमची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. नितेश राणे ते आमदार आहेत. हा दुसरा टर्म आहे, सेकंड. तो एक पूर्ण होत येतोय. या 8-9 वर्षात त्यांनी या विभागात देवगड, कणकवली, वैभववाडी जे काम केलं ते आपल्याला माहिती कशा प्रकारे. बाकीचे आमदार काय करतात आणि नितेश राणेने, नारायण राणेने ते जे काम केलंय ते तुम्ही सर्व जाणता. उगत या सभेसाठी उपस्थित सन्माननीय नितेश राणे आहेत, संतोष कानडे साहेब आहेत, सन्माननीय मिलिंद मिस्त्री आहेत, सन्माननीय समोर बसलेले पत्रकार मित्र, सर्व वडील झाले मंडळी, बंधूंनो, भगिनींनो आणि तरुण मित्र. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगत होतो हा मतदारसंघ कणकवली, देवगड आणि वैभववाडी हा नितेश राणेचा असल्याने आणि यापूर्वी मी 1990 सालापासून गेली 34 वर्ष ते जिल्ह्यात आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, परत आमदार, खासदार आणि कॅबिनेट मंत्री, केंद्र एवढी पदे मला मिळाली. माझी तुमच्याबद्दलची भावना आहे या सिंधुदुर्गातील मतदारांबद्दल की तुम्ही मला 6 वेळा विधानसभेला निवडून दिलं आणि म्हणून मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकलो. हे सर्व तुमच्या जी काही पदं मिळाली ती माझ्या सिंधुदुर्गातल्या लोकांमुळे मिळाली अशी माझी भावना आहे. त्यामुळे आज फक्त तुम्हाला भेटायला आलो. मी मत द्या असा शब्दप्रयोग करणार नाही. तरी पण इथे बोलताना सांगितलं राणेला मतदान करणार, जे जे करणार हात वर करा. 100% नाही. मी पाहत होतो काही लोक हात काही गपचूप बसून बांधून. या जिल्ह्याचा मी आमदार झाल्यानंतर हा जिल्हा त्याच्या अगोदर 90च्या अगोदर त्याला माहिती घ्या, तरुण लोकांनी जरूर घ्या. काय होतं, पिण्याची पाण्याची व्यवस्था होती, हायवे कसा होता, अवस्था काय होती. मी लहानपणी या हायवेनी कणकवली एसटीने मुंबईकडे जायचो. 18 तास लागलेले, 18 तास. न पाणी, न रस्ते, न वीज. शाळा असली तर शिक्षक नाही आणि शिक्षक असले तर पुरेसे वर्ग नाही. ही परिस्थिती होती. पांढरवणे या जिल्ह्यामध्ये एकही मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज किंवा महिलांना रोजगाराचं साधन नव्हतं. दरडोई उत्पन्न या जिल्ह्याचं 35,000 होतं. 35,000. आज विचारा किती झालं? 2,41,000. हे कोणी केलं? कोणी केलं सांगा. ज्या प्रकारे पर्यटन जिल्हा आम्ही केला, 121 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे, तिथे पर्यटकांसाठी वेगवेगळ्या सुविधा दिल्या. मालवणला न्याहारी योजना सुरू केली. लोकांना तिथे काय
देणार नाही. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.